राज्य पत्रकार संघ व समर्थ गावकरीचे वतीने पंढरपूरला छत्री वाटप। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाचे वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, पोलीस व पत्रकारांना छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, कार्यकारी संपादक नवनाथ जाधव, नवी मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, शिवाजी नाईकवाडी, अगस्ती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ॲडव्होकेट के.डी. धुमाळ, हभप राजेंद्र महाराज नवले, हभप मनोहर महाराज भोर, दीपक महाराज देशमुख, नितीन महाराज गोडसे, विवेक महाराज केदार, गणेश महाराज वाकचौरे, तुकाराम महाराज आरोटे आदींसह पोलीस, पत्रकार व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावर्षी सर्व वारकऱ्यांना 300हून अधिक छत्री या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांचे एक जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं। मागच्या 2 वर्षापूर्वी रेनकोट दिले होते आणि प्रतिवर्षी पालखी सोहळा निघाल्यानंतर दिंडीला लागणारी सर्व साखर ते स्वतः प्रतिवर्षी न चुकता त्या ठिकाणी देत असतात। त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी आले, त्यांचं स्वागत करतो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनाही मी विनंती करतो की 2 मिनिटात मध्ये आपण या ठिकाणी वारकऱ्यांना शुभेच्छा द्याव्या। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरं तर आज या ठिकाणी अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या दिंडीच्या सोहळ्यासाठी येण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालं। या ठिकाणी आत्ता ज्यांचं आगमन झालं ते अकोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, त्यांच्या समित असलेले जिल्हा परिषद सदस्य मान्य जालिंदर वाकचौरे साहेब, त्याचबरोबर आज ज्यांचे या ठिकाणी भोजन दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असे सुरेख संगम असणारे आमच्या भगिनी सोनालीताई नाईकवाडी, चेतनजी नाईकवाडी, या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के.डी. अण्णा, दीपक महाराज देशमुख, गोडसे महाराज, सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत, ध्येयवंत असे या ठिकाणी आपण सर्वजण आलात। खरं तर 1 वाजून गेलेला आहे, डॉक्टरांनाही शुगर आहे, मलाही शुगर आहे। रात्रभर मी प्रवास केला कारण शुगरच्या पेशंटला कधी काही सांगता येत नाही, पण डॉक्टर रेटून नेतात। मला आता ते रेट होत कारण आम्ही दोघांनी रेमडेसिवीर घेतले, कोरोनाच्या पेशंट मध्ये आम्ही शुगर पेशंट झालो। खरं तर मला या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी ज्या ठिकाणाहून मी नुसतं अगस्ती देवस्थानच नव्हे तर माझ्या वर्षभरामध्ये काही मला जो बिझनेस प्राप्त होईल त्यातून मी दान धर्म करण्याचा माझा मानस असतो। मग ती कोणती असो, कोणताही सप्ताह असो, काही असो, ते देत असताना मी परमेश्वराकडे एवढीच विनंती करत असतो का मला जे इथपर्यंत आणलं असंच माझं काम, पत्रकारिताचं जरी मी काम करत असलो तरी माझ्या सामाजिक कार्यातून दातृत्व करण्याचं काम मला मिळो, म्हणून मी सर्व आपल्या तालुक्यातून जेवढ्या दिंड्या येतात, तालुक्याच्या बाहेरील काही येतात, पण मी कुणालाही नाही म्हणत नाही, ते देण्याचं भाग्य मला तुमच्यासारखे आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून ते मी देत असतो। कारण मी राजकीय नेता नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही आणि मी किंवा खासदार किंवा आमदाराचं पुत्र नाही। माझे वडील एक साधे संस्थेमध्ये कर्मचारी, मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र। हे करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी नेहमी म्हणतो, कोरोनामध्ये मला 22चा कोरोना झाला आणि त्यामध्ये मला वाटत नव्हतं मी घरी जाईन, पण परमेश्वराच्या कृपेने मी पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तो मी सामाजिक कामासाठी नक्कीच वाहील असं शब्द दिला, त्याप्रमाणे माझं छोटंसं काम चालतं। राज्यामध्ये माझ्या 27,000 पत्रकार आहेत आणि संपूर्ण पत्रकारांकडे मी एकच मागणी करत असतो, आपण पत्रकारितेच्या लिखाणाच्या माध्यमातून काम करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे जे काही दातृत्व करता येईल ते आपण केलं पाहिजे। कारण माझे देखील आज महाराष्ट्रामध्ये करोडपती मित्र आहेत, कोणी करोडपती आहे, कोणी लखपती आहे, मी मात्र भिकारपती आहे, पण माझे मित्र माझ्या शब्दाला कधीही डावलत नाही। कारण मी ज्यावेळेस एखादा शब्द टाकतो ते नाही म्हणत नाही। खरं तर मी या ठिकाणी डॉक्टर साहेब भरपूर काही देतात, पण अण्णा मी या ठिकाणी एक शब्द देतो, माझे मित्र अनेक जण आहेत, मलाही या ठिकाणी या इमारतीसाठी तुम्हाला थोडंफार का होईना मी माझे उद्योजक जे मुंबईचे आहेत
त्यांच्याकडून नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. शेवटी जेवण केल्यानंतर ते सांगायचं नसतं. त्यामुळं दरवर्षी दिंडीसाठी रेनकोटची आवश्यकता असते. दरवर्षी मी नगरपर्यंतच दिंडीला जेवढे काही रेनकोट लागतील तेवढे मी दरवर्षी देत जाईन. साखरेमध्ये वाढ करायची असेल, कारण शुगर जरी झाली 2 नाही तर 4 क्विंटल साखर देत राहील असा शब्द देतो. तुमचे आशीर्वाद माझ्यासारख्या कामावर कायम असू द्यावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब.